मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा बागलांमध्ये फज्जा. समृद्ध पंचायत फक्त कागदावरच. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. एकीकडे राज्य सरकार गावाचा विकास व्हावा, गावात सुशासन यावे म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबवत आहे. पण दुसरीकडे नाशिकच्या बागलाण तालुक्यात मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. काय आहे सत्य परिस्थिती पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. सुशासन, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या गोंडस हेतूने ग्रामविकास विभागाने 2025-2026 या वर्षासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जाहीर केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा निर्माण करून लोकांचे जीवनमान उंचावणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र नाशिकच्या बागलाण तालुक्यात चित्र काही वेगळेच आहे. बागलाणमध्ये या अभियानाला प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तर दूरच, पण सध्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा आणि सेवेचा घसरलेला दर्जा ही आता बागलाण प्रशासनाची ओळख बनली आहे. या अनागोंदी कारभाराचे सर्वात विदारक चित्र बागलाणमधील नांदेड गावात पाहायला मिळत आहे. या गावात पायाभूत सुविधांची अक्षरशः ऐसिकी तैशी झाली आहे. रस्ते असो वा सांडपाणी व्यवस्था, प्रशासन पूर्णपणे निद्रिस्त आहे. या विरोधात आता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मयूर नरकर यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी या भोंगळ कारभाराविरोधात थेट वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली असून प्रशासनाला जाब विचारला आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती केवळ नांदेड गावाचीच नाही तर बागलाणमधील अनेक गावांची व्यथा आहे. शासनाच्या योजना कागदावर खूप चांगल्या असतात, पण त्याची अंमलबजावणी करणाऱ्या हातांनी जर डोळे झाकून घेतले तर विकास कसा होणार? बागलाणमधील प्रशासन आता तरी जागे होणार का? आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान खऱ्या अर्थाने राबवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बागलाण तालुक्यातील तुमच्या गावाची परिस्थिती काय आहे? आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्ट, वृत्तसंकलन विभाग, सटाणा, जायखेडा.